राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड आज होणार आहे। आज संध्याकाळी 5 वाजता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा होणार आहे। या निवड प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, वर्किंग कमिटी सदस्य, राज्याचे प्रदेशाध्यक्ष त्याबरोबरच पक्षाचे आमदार आणि खासदार सहभागी होणार आहेत। पक्षाच्या घटनेनुसार ही निवड सर्वानुमते करण्याची प्रक्रिया ही राबवली जाणार आहे। दरम्यान कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडणार आहेत। या प्रस्तावाला पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून अनुमोदन दिलं जाईल आणि त्यानंतर सर्वानुमते त्यांच्या निवडीची घोषणा होईल। यासोबतच संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडणार असल्याची माहिती मिळते। गर्भलिंग निदान कायदा आणखी कठोरपणे राबवला जाणार अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी विधानसभेमध्ये दिली। दोषी डॉक्टरांची सनद रद्द करण्याची 193 प्रकरणं ही मेडिकल काउन्सिलकडे पाठवलेली आहेत। त्यातील अनेकांची सनद ही रद्द देखील झालेली आहे असं देखील त्यांनी सांगितलं। स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्यांना मकोका लावा, त्याबरोबरच मासिक पाळीच्या काळामध्ये महिलांना सुट्टी द्या अशी मागणी जितेंद्र आव्हाडांसह इतर सदस्यांनी केली होती। मासिक पाळीच्या काळामध्ये महिलांना सुट्टी देता येईल का याचा विचार करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाकडून सल्ला घेण्यात येईल असं आंबेडकर म्हणाले। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरून विरोधकांनी प्रश्नांचा भडीमार केला। दावोसमधील करारामुळे किती गुंतवणूक आली आणि किती रोजगार निर्माण झाले याची श्वेतपत्रिका सरकारनं काढायला हवी अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी केली आहे। तर लोढांसोबत दावोसमध्ये करार केल्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल परब यांनी सरकारवर चिमटे काढले। 30 लाख कोटीची आता गुंतवणुकीचे सामंजस्य करार आता यावेळी केलेले दिसत आहेत आणि अध्यक्ष महोदय त्यातून सरकार म्हणतंय 40 लाख रोजगार निर्माण होणार। आता लास्ट मीटिंगला अध्यक्ष महोदय 22 ते 25 या 3 वर्षाचा जर विचार केला तर आतापर्यंत 23 लाख लोकांना रोजगार मिळायला पाहिजे आणि ह्या वर्षीचे 40 लाख म्हटल्यावर 53 लाख युवकांना महाराष्ट्रात रोजगार मिळेल। माझी खात्री आहे 50,000 पण रोजगार तयार झाले नाही। माझी मुख्यमंत्र्यांना उद्योग मंत्र्यांना विनंती आहे की एक व्हाईट पेपर करावा, झाले असेल तर आपलं ऑब्जेक्शन नाही, पण एकदा खरं काय महाराष्ट्रात चित्र आहे तेच कळावं। त्याचे खात्याचे मंत्री कोण? लोढा, ज्यांना तुम्ही घेऊन गेले दावसला। आता लोढाना मला सांगितलं असतं तर मी मरबार हिलमध्ये तुमची मीटिंग करून दिली असती। लोढाला तुम्ही तिकडे घेऊन जाताय। आता काय खरं म्हणजे आमच्याकडे खूप नाव आहेत, खूप काही गोष्टी अशा आहेत, पण काय आहे की त्याच्यामुळे अजून शासनाची प्रतिमा मलिन होऊ नये, कारण तुम्ही एवढे टाय बी घालून जातात तिकडे। महाराष्ट्रातले तुमचे उद्योजक ज्यांची 10 लाखाचा पण म्हणजे ओपनिंग बॅलन्स नाहीये, आता उघडलेली कंपनी आहे। विविध मागण्यांसाठी किसान सभेचे नेते अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली राजूर ते अहिल्यानगर असा लॉंग मार्च निघालाय। शेतकरी, आदिवासी, कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या विविध मागण्यांसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे। या मोर्चाचा दुसरा टप्पा पूर्ण झालेला असून आंदोलक सध्या संगमनेर शहरामध्ये मुक्कामी आहेत। दरम्यान मुंबईमध्ये मोर्चाच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक झाली। यामध्ये समाधानकारक तोडगा न निघाल्याची प्राथमिक माहितीही समोर येते। त्यामुळे आज सकाळी शिष्टमंडळ आणि आंदोलक यांच्यामध्ये चर्चा होणार असून त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशाही ठरवली जाणार आहे। तसंच आज सकाळी 11 वाजता राज्य सरकार आणि आंदोलक शिष्टमंडळ यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीकडे आंदोलकांसह प्रशासनाचं देखील लक्ष लागलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय। शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदींनंतर देखील अधिकारी प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। सरकार जाणून बुजून मराठा समाजाची पिळवणूक करत आहे। मुलांच्या विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा जून महिन्यामध्ये उपोषण करणार असं जरांगेंनी म्हटलंय। लोकांनी कुणबी प्रमाणपत्राला अर्ज केले, मग जर JR नुसार अर्ज केले, स्थानिक चौकशी अहवालानुसार जर अर्ज केले तर प्रमाणपत्र लगेच द्यायला काय हरकत आहे? अधिकारी का त्याच्या मनाने देतोय का? JR नुसार देतोय, स्थानिक चौकशी अहवालानुसार देतोय। हे जाणून बुजून कुठेतरी मराठा समाजाची पिळवणूक करण्याचं काम सुरू आहे। मराठ्यांच्या भविष्याशी, गोरगरिबांच्या लेकराच्या अस्तित्वाशी खेळण्याचं काम सरकार करायला लागलंय। या पुढच्या काळात तरी त्यांनी करू नये, नसता मला नाविलाजानं
जून महिन्यात उपोषणाला बसावं लागणार आहे, कारण जून महिन्यात ॲडमिशन असते पोरांचे. सरकार विनाकारण जर वाटोळ करणार असलं तर मी ऐकणार नाही आणि तिथून पुढे सांगतो एकाही मंत्र्याचं ऐकून सुद्धा घेणार नाही. भिगवणमधील मुलीच्या कथित अपहरण प्रकरणाला नवं वळण मिळालंय. या प्रकरणातील मुलीनं आपल्या आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इंदापूर कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिला हजर करण्यात आलं. कोर्टामध्ये मुलीनं आपला जबाब बदललाय. याआधी तिनं मुलासोबत जाण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. त्याबरोबरच आपण स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत गेल्याचंही तिनं म्हटलेलं होतं. याआधी बारामती कोर्टामध्ये हजेरीनंतर मुलीला 5 दिवस पुनर्वसन केंद्रामध्ये ठेवण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा कोर्टामध्ये हजर केलं, तेव्हा तिनं आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही फिर्यादीतर्फे मूळ फिर्यादी म्हणजे तिची आई श्रीमती अनिता राजू आटोळे यांच्यामार्फत वकीलपत्र दाखल करून त्या ठिकाणी हजर झालो. त्यावेळेसच कुमारी वैष्णवीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे VC द्वारे मेहरबान कोर्टापुढं हजर केलं आणि त्यावेळेस मेहरबान कोर्टाने तिला तिची संमती विचारली असताना प्रथमदर्शनी तिने सांगितलं की तिने आई आणि तिच्या मामासोबत जाण्याची इच्छा प्रदर्शित केल्यामुळे त्या अनुषंगाने कोर्टाने तिचा ताबा ह्या तिचा मामा आणि आई यांच्याकडे देण्याबाबत आदेश पारित केलेला आहे. दुचाकी पार्किंगवरून छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज परिसरामध्ये हातगाडी चालकांच्या टोळक्यानं दुचाकीस्वार दाम्पत्याला जबर मारहाण केली आहे. त्यानंतर पती पत्नीला घाटे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. विशेष म्हणजे जखमी महिला 5 महिन्यांची गर्भवती आहे. टोळक्यानं दुचाकीस्वाराला बंद असलेल्या शहागंज पोलीस चौकीच्या आवारामध्ये नेऊन मारहाण केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. तर या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. गाडीच्या पार्किंगवरून फळ विक्रेते आणि त्या फिर्यादीमध्ये वाद झाला. त्यांच्या वादानंतर आमच्याकडे त्यांच्या भांडणानंतर आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांचे काय दिलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यामध्ये 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. आरोपी अटक करून आम्ही त्यांच्यावरती कडक प्रतिबंधक कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.